सो हॅलो गाईज, आज होता वेडिंग डे. माझा नाही तर दीदीचा. कसं असतं ना, आपण एवढी तयारी करतो, आपणच नाही तर ते सुद्धा एवढी तयारी करतात, लग्न लग्न करत असतात, बट 2 दिवसात उरकूनही जातं. बट काय करणार आहे, हेच जगाच्या रीती-रिवाज, रस्मे-कसमे असतात. अच्छा ते जाऊ द्या. तर बापरे! आज त्यांचं लग्न होतं, बट स्टिल मी घरात मजदुरी करते. म्हणजे बाय द वे आज संडे होता, सो मी संडेची कामं करत होते. सकाळी नाश्त्यामध्ये मी सँडविच केला होता. त्यानंतर इव्हनिंगला पण लवकर जायचं होतं म्हणून थोडीशी झोप घेऊन मी लगेच आवरायला सुरू केलेलं. आज मला अप्लाय करायच्या होत्या लेन्सेस. सो सर्वात पहिले तर मी लेन्सेसच अप्लाय करून घेते जर मला लावायचे असलं तर. कारण नंतर आहे ना, डोळ्यातून पाणी वगैरे यायला सुरू होतं आणि मग बेस जो पण केलेला असतो तो सगळा खराब होऊ शकतो. म्हणजे माझा तर एक्सपिरियन्स असाच आहे. बाय द वे आज एक चमत्कार घडला माहिती आहे काय? तर ना माझा मेकअप इतक्या लवकर झालेला ना, की म्हणजे मी एकदम रेडी बसलेली होती आणि मी त्यांची वाट बघत होते, की हे कधी रेडी होतील म्हणून. कारण कालच्या लूकमध्ये ना मी 2-3 गोष्टी करायची विसरली होती. म्हणून मी आज ठरवलं होतं, की मी कोणत्याही कंडिशनमध्ये लवकर मेकअप करायला लागेल, जेणेकरून मी एकदम परफेक्ट रेडी होईल म्हणून. आणि मग फायनली सर्व काही आवरून आम्ही निघालो लग्नासाठी. तर तुम्ही बघू शकता असा होता माझा लूक. टाटा! सो मी गेल्या-गेल्या आधी रूमवर गेली दीदीला बघण्यासाठी. सर्व सुंदर दिसत होत्या. त्यानंतर आम्ही ते डान्स करत होतो. ते बोलतात ना बारात. बारात तर त्यांची होती, बट 4 चांद आम्हीच लावत होतो. बरं तुम्हाला दिसते का मी? बघा तर. आणि ही डान्सची क्लिप आहे ना, मला अजिबात आयडिया नव्हतं, की ही क्लिप रेकॉर्ड होईल म्हणून. क्रेडिट गोज टू माझ्या आत्याची मुलगी. तिने हा व्हिडिओ काढलेला आहे. तर भरपूर काही आम्ही एन्जॉय केलेलो. खूप सारं नाचलेलो. माझे तर पाय अजून सुद्धा दुखताय. आणि मग मला तर लागली होती भूक, कारण लग्न तर लागून गेलं होतं एका साईडला. बट आम्ही क्लोज रिलेटिव्ह असल्यामुळे आम्हाला शेवटला त्यांच्यासोबतच बसावं लागणार होतं. लग्नही खूप छान झालेलं, बट थंडी मात्र इतकी घाण होती. पण स्टिल माझा तर प्राण जाय बट फॅशन ना जाय. अच्छा, तर त्यानंतर एकीकडे लग्न लागत होतं आणि त्यानंतर ते दीदी आणि जीजू ड्रेस चेंज करायला गेले होते, म्हणजे सेकंड लूकसाठी. तर मी साईडला फोटो वगैरे काढत होते आणि फोटोसाठी स्पेशली माझी फ्रेंड प्रांजल, जी माझी क्लोज फ्रेंड, स्पेशली एवढं कष्ट घेऊन फक्त माझ्या फोटोजसाठी आलेली. आणि मग अशा आम्ही खूप सारे व्हिडिओज, फोटोज कॅप्चर केलेले, म्हणजे तिने केलेले. थँक्स टू हर यार. खूप सारे सुंदर फोटोज आलेले. त्यानंतर इकडे आल्यावर मी दीदी आणि जीजूंसोबतही फोटोज घेतलेले कॅमेऱ्यामध्ये. आणि भाई साहब, मला तर इतकी तहान लागली होती केव्हाची, बट मला पाणी प्यायची सुद्धा सूद त्यानंतर ऑलमोस्ट पाहुणे घरी निघून गेलेले होते. आता तुम्हाला मी जसं बोलली, की आम्ही क्लोज होतो म्हणून आम्हाला शेवटपर्यंत थांबणंच होतं. सो इथे मी बसून फोटोज वगैरे बघत होते. देन फायनली ती घडी आली ज्याचा मला खूप वेळपासून वेट होता, म्हणजेच जेवण. मग मी जेवण केलेलं खूप सारं. इतकं सुंदर होतं. ते गुलाबजामुन तर मला फार आवडले आणि शेवट हॉल असा काही दिसत होता. सो फायनली आम्ही सगळं व्रॅप करून घरी आलेलो आणि तुम्ही बघताय माझा गेस्चर किती विचित्र, का तर थंडीमुळे फक्त. आणि रात्री खूप उशीर झाला होता यायला, सो मी पटपट आवरून घेत होते. सो या असा होता त्यांचा वेडिंग डे. बस भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. थँक यू फॉर वॉचिंग. डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा होता माझा लुक. कॅच यू टुमॉरो.